वेड सह्याद्रीचा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि आपण निघालो आहोत निसर्ग राजा कड्यावरचा गणपती आणि पेप फोर्ट वाई। ह्या साईडला नेरळ गाव आहे आणि इकडे कर्जतचा रस्ता आहे आणि समोर माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जाऊन पुढे गेल्यावर पेप फोर्टचा रस्ता आपल्याला लागतो तिकडे। सुप्रभात मित्रांनो, आता आपण पेप फोर्टला जायला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला आपण उभे आहोत आणि हा वैभव, हा प्रसाद असे तिघे मिळून आम्ही पेप फोर्टला जाणार आहोत। आणि आपण ज्या वेळेस नेरळवरून खालून वर येतो त्यावेळेस हा 5वी क्रॉसिंग आहे, जी मिनी ट्रेन आहे माथेरानची। त्या 5व्या क्रॉसिंगच्या इथे आपण अशा बाजूला आपण गाड्या लावल्यात आणि बाजूला गाड्या लावून आपण वर जाणार आहोत। हा बघा, जो समोरून येणारा रस्ता आहे तो खालून नेरुळवरून येतो आणि असाच हा रस्ता वरती याला माथेरानला जातो। आणि हा जो 5वा ट्रॅक आहे, 5वी जी क्रॉसिंगची ट्रॅकची क्रॉसिंग आहे तिथे आपण गाड्या ठेवल्यात आणि असा सरळ इकडून निसर्ग राजा जो कड्यावरचा गणपती आहे तिकडे जाणार आहोत आणि नंतर आपण पेप फोर्टला जाणार आहोत। तर चला आपण आपल्या सफरीला सुरुवात करू। आणि हा जो 134 नंबर आहे हा लक्षात ठेवा, 134 नंबर पासून आपण चढायला सुरुवात करणार आहोत। ट्रॅक आहे, ह्या ट्रॅक वरून ज्या वेळेस तुम्ही चालत चालत पुढे जाल तर मागून ट्रेन येईल, ती स्लोच असते मिनी ट्रेन, पण त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि बाजूला होत जा। आणि हे बघा, जर पाणी पियायचं पाणी जर कोणाला पाहिजे असेल तर इथून तुम्ही बॉटल भरून घेऊ शकता, हे पिण्याचं पाणी आहे। आणि ज्या वेळेस आपण अशा शिवरायांच्या गडांवर किल्ल्यांवर जातो त्यावेळेस सर्वांनी लक्षात ठेवा की जे तुम्ही कचरा जो तुमच्या बरोबरच्या बॉटल असतात किंवा जे खाण्याचे पॅकेट्स असतात त्याच्या ज्या पिशव्या आहेत ना, शक्यतो त्या खिशात किंवा बॅगमध्ये घेऊन ज्या ठिकाणी कचराकुंडी आहे त्या ठिकाणी तुम्ही टाका। कारण जे आपले शिवरायांनी जे गड किल्ले उभारलेत त्या ठिकाणी कचरा करून तुम्ही घाण करू नका। जवळ आपल्याला अर्धा पाऊण तास चालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तो कड्यावरचा गणपतीचा रस्ता येईल आणि आपल्या पेप फोर्टचा रस्ता येईल। आणि हे बघा, पावसाळ्यात इथं खूप मस्त असे धबधबे असतील। आता आपला डिसेंबर महिना चालू आहे तरी पण थोडं थोडं पाणी पडतंय, तर पावसाळ्यात इथलं वातावरण खूपच सुंदर असेल। आणि हा आपला नेरळ गाव, जवळजवळ आपल्याला अजून अर्धा तास तरी चालावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला जे पेप फोर्टचा जो रस्ता आहे आणि गणपती कड्यावर जाण्याचा जो रस्ता आहे तिथे आपण पोहोचू। हा वैभव बघा कसा चालतोय आणि प्रसाद, आम्ही तिघेच जण सध्या तरी आम्ही आलेलो आहोत। आमचे मित्र येणार होते पण काही कारणास्तव ते आले नाही। सध्या आम्ही तरी ट्रेकचा आनंद घेतोय, खूप मजा येते, सकाळचं वातावरण आणि आम्ही चालतोय, भरपूर दिवसांनी ट्रेकला आलोय। नेरळ गाव आणि आजूबाजूचा परिसर, खूप सुंदर असा निसर्गाचा आनंद आपण घेत आहोत। आणि ज्याही वेळेला तुम्ही या फोर्टच्या ट्रेकसाठी जाल तर शक्यतो तुम्ही नेरळ गावातून याल ना त्यावेळेसच काहीतरी खायला घेऊन या, कारण वरती असं खायला घेण्यासारखं काहीच नाहीये। कारण या ठिकाणी बघा, हे पूर्ण डोंगर दऱ्यातला भाग आहे आणि रेल्वे ट्रॅक आहे, तर त्या जवळजवळ सगळ्या म्हणजे इथे असं घेण्यासारखं म्हणजे ज्या आपल्या खायच्या वस्तू आहेत त्याचे स्टॉल नाही आहेत। शक्यतो ते स्टॉल पावसाळ्यात असतात आणि शनिवार रविवारीच असतात, म्हणून ज्या वेळेस तुम्ही याल तर शक्यतो जे काही असेल ते स्वतःबरोबर खालूनच कॅरी करून घेऊन या किंवा घरूनच घेऊन या तुम्ही। हे बघा,
पावसाळा संपलाय तरी पण हा धबधबा चालू आहे. म्हणजे बघा पावसाळ्यात या ठिकाणी किती मज्जा येत असेल. या फोर्टची ज्यावेळेस ट्रेकिंग करत असतील त्यावेळेस भरपूर मज्जा येत असेल. आणि आता हा प्रसाद पण त्याचा आनंद घेऊ इच्छितो. आणि प्रसाद बघा कसा त्या पाण्याचा आनंद घेतोय, धबधब्याचा आनंद घेतोय. बघा अशा प्रकारचे ॲरो लावलेले आहेत. त्या ॲरोचा तुम्ही उपयोग करा आणि पुढे पुढे जात जा. हे तुम्हाला म्हणजे किल्ल्यावर जाण्यासाठी किंवा कड्यावरच्या गणपतीकडे जाण्यासाठी खूप चांगलं राहील आणि त्यामुळे तुम्ही चुकणार सुद्धा नाही. हे बघा माथेरान परिसर आणि परिसरातील तो जंगल आहे. खूप सुंदर असं निसर्ग माथेरानला लाभलेला आहे आणि त्या निसर्गाचा आनंद आम्ही घेत आहोत. आणि हे बघा परत आपल्याला ॲरो दिसत आहे. जो कड्यावरचा गणपती आहे, निसर्ग राजा कड्यावरचा गणपती, त्याच्याकडे जाण्यासाठी आणि पेब किल्ल्यावर जाण्यासाठी जो रस्ता आहे तर त्याचा ॲरो लावलेला आहे. तर चला आपण पुढच्या प्रवासाला लागूया. माथेरानची जी मिनी ट्रेन आहे त्या मिनी ट्रेनच्या ट्रॅकवरून आपण चाललेलो आहोत आणि खूप सुंदर असं वातावरण, सकाळचं नयनरम्य असं वातावरण आणि कोवळं ऊन आणि त्या उन्हात ट्रेकिंगचा जो आनंद आहे तो आनंद आम्ही घेत आहोत. खूप मस्त वाटतंय. हे बघा उडून तो 100 मीटर पुढे गेलं ना की तिथून आपल्याला उजव्या साईडला खाली उतरायचं आहे आणि एक रस्ता जातो कड्यावरच्या गणपतीकडे आणि दुसरा रस्ता जो उजव्या साईडचा रस्ता जातो तो आपल्या पेप गाडाकडे. तर तिकडून असं हा माझं बोट आहे ना असं खालून असं 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 खालून खाली उतरून असं जावं लागतं आणि पुढे ती छोटीशी माची आहे बघा तिथून आणि असे बाजूने हा रस्ता आहे ना, याच्या माझ्या बोटाच्या बाजूने असा रस्ता आहे. तिकडून पुढे जे दत्त मंदिर आहे हे बघा काही नजारा आहे दत्त मंदिराचा सकाळचा. तर त्या दत्त मंदिराकडे आपण जाणार आहोत. पण त्या अगोदर आपण आपला जो कड्यावरचा निसर्ग राजा गणपती आहे त्याचं दर्शन घेऊन मग आपण त्या दत्त मंदिराकडे जाणार आहोत. चला आपण आता पुढच्या प्रवासाला लागूया. हे बघा आपण आता निसर्ग राजा गणपतीकडे आणि पेब किल्ल्यावर जो जाण्याचा रस्ता आहे तर तिथे आलेलो आहोत. आपण थोडं खाली गेल्यावर डाव्या साईडला आपण कड्यावरचा गणपतीकडे जाऊ शकतो आणि उजव्या साईडला आपण पेब किल्ल्याकडे जाऊ शकतो आणि इकडून वरून सुद्धा आपण जाऊ शकतो. पण फक्त वरूनच दर्शन घ्यायला मिळेल. तर आपण प्रत्यक्ष हा बघा तो झेंडा दिसतोय तिथे आपला कड्यावरचा गणपती आहे. तर प्रत्यक्ष आपण गणपतीकडेच जाऊ आणि तिकडून दर्शन घेऊन मग आपण इकडे जाऊ. आणि हे बघा हे इकडे लावलेलं आहे हा बोर्ड आणि हा जो निसर्ग राजा कड्यावरचा गणपती आहे ना हे विसरू नका. इथूनच आपल्याला तिकडे जायचा रस्ता मिळेल. आणि डाव्या साईडला आपण अगोदर जो कड्यावरचा गणपती आहे तिकडे जाऊया. आणि ही वाट आहे ना ही निसरडी आहे खूप. तर त्यासाठी तुम्ही शूज चांगले घालून या आणि चालताना व्यवस्थित चाला. आणि जवळ जर काठी जर असेल तर काठीचा उपयोग तुम्हाला चांगलाच होईल आणि तुम्ही पडणार नाही. सुरुवातीला थोड्या घसरडाच रस्ता आहे असा निसरडा आणि पण स्टेप्स आहेत पायऱ्या आहेत त्यामुळे असं चालायला काही वाटत नाही. पण खूप सुंदर असा ट्रेक आणि खूप मजा आली. आणि चालतानाचा आनंद मला म्हणजे किल्ल्यावर जर जायचं असेल तर मला वेगळाच आनंद असतो. आपण पहिल्यांदा गणपतीचं हे बघा गणपती मंदिर गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊया. हे बघा तर थोडं खाली उतरल्यानंतर आपल्याला शंकराची पिंडी आहे आणि गणपतीचा मूर्ती आणि शंकराची मूर्ती आहे. तर तिथे आपण दर्शन घेऊया. सोमवारचा दिवस आहे. शंकराचं दर्शन घ्यायला भेटलं खूप चांगलं धन्य झाल्यासारखं वाटतंय मला. तर आणि पुढच्या प्रवासाला आपण लागूया दर्शन घेऊ. हे बघा आपण खाली आल्यावर थोडंसं शंकराच्या मंदिराजवळून इकडे हा बोर्ड लावलेला आहे बघा उजव्या साईडला पेब किल्ल्याकडे जाणारा रस्ता. आणि सरळ जर आपण गेलो तर आपला जो कड्यावरचा गणपती आहे तो 5 ते 5 मिनिटात लागेल आपल्याला. तर ते दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया.
इथे यायला जवळजवळ 1 तास लागतो आणि एक हळूहळू आलं तर, आणि 1 तासानंतर मग असा हा नजारा आपल्याला सुंदर असा नजारा बघायला भेटतो. हे बघा उंदीर मामा आणि सुंदर असा निसर्गरम्य वातावरणात निसर्ग राजा श्री गणपती, कड्यावरचा गणपती, त्याचे मनमोहक असे दृश्य आपल्याला दिसत आहे. आणि बाजूला माथेरानमधली जे जंगल आहे, झाडी आहे, डोंगर आहे, आपल्याला दिसत आहे. हे बघा आपण इकडून असं चालत आलेलो आहोत, कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण पेप फोर्टवर चाललेलो आहोत. तर इथे बघा हा बोर्ड लावलेला आहे, त्याच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आपल्याला रस्त्यातच वाटेमध्ये हे पुण्यामधून आलेले जे मित्र आहेत ते भेटलेले आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला पेप फोर्टवर जायचं, ते आपल्या बरोबर येत आहेत. तर त्यांना सुद्धा आपल्या म्हणजे पेप फोर्टमध्ये जाण्याची उत्सुकता लागलेली आपल्या बरोबर, त्यामुळे ते सुद्धा आपल्या बरोबर येत आहेत. बघा तो आपला मित्र किती घाबरलाय, बोल ना. इधर देखो कॅमेरा में. बघा आपण इकडून आलेलो आहोत आणि येताना हे बघा असं पेप फोर्टचे असे ॲरो लावलेले आहेत. तर त्या ॲरोचा तुम्ही उपयोग केला तर व्यवस्थितपणे पोहोचाल किल्ल्यावर. आणि हे बघा आपले मित्र कसे पुढे चाललेत, एक 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 कारवीची झाडं पण आहेत आजूबाजूला आणि डोंगराचा जो कातळ कडा आहे त्या कड्याच्या बाजूने आपण जात आहोत. मस्त वाटतं एकदम जाताना खूप. हे बघा सगळे कसे चाललेले आहेत एका मागो माग. बघा काय वारा सुटलाय आणि वारा सुटल्यानंतर जो आपण चाललेलो आहे मस्त वाटतंय, थंड एकदम. माथेरानच्या कुशीत आहोत आपण आणि चालताना पण मस्त थंड वाटतंय. रस्ता पण एकदम डोंगराच्या बाजूने मस्तच वाटतंय एकदम. आणि हे बघा जे आपलं दत्ताचं मंदिर आहे ते वरती आहे, वरच्या बाले किल्ल्यावर. तिथे आपला शेवटचा पॉइंट आहे आणि तिकडे आपल्याला जायचं. आणि ही जी वाट आहे मला वाटतं पावसाळ्यात खूप निसरडी असेल, पण पावसाळ्यात जर तुम्ही इकडचा ट्रेक करत असाल तर जरा जपून, आणि जर तुम्ही इकडचा वाटाड्या जर तुमच्या बरोबर घेतला जो तुम्हाला वाट दाखविल असा पायथ्यातून, तर चांगलं होईल. कारण का पावसाळ्यात आहे ना खूप धुकं असतं, त्यामुळं रस्ता आपल्याला दिसत नाही नक्की कुठं जायचं. आणि वाट खूप निसरडी आहे कारण की डोंगराच्या बाजूने आहे आणि इथली माती खूप चिकट आहे ना, त्यामुळं जर तुम्ही हे वाटाड्या जर घेतला तर तुमच्या दृष्टीने योग्यच होईल. बघा निसरडी वाट आहे, तर ह्या वाटेवरून येताना असं व्यवस्थितपणे या पकडून पकडून, कारण इकडं निसटते आणि पाय जर सटकला तर ह्या दरीत पडू शकता तुम्ही. आणि हा आपला मित्र बघा कसा घाबरलेला आहे, राधे 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 बोलत आलेला आहे. हे बघा आपण आता किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्याकडे चाललेलो आहोत आणि टप्प्याकडे जाताना इथे शिडी आहे, वरती 2 शिड्या आहेत. तर त्या 2 शिड्या चढून आपल्याला वर जायचंय. आणि ह्या इथे पेप जो किल्ला आहे त्याची माहिती पूर्णपणे लावलेली आहे. इथे गडावर कोणी खराबी करू नका, लिहू नका. त्यानंतर हा परिसर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे इथे तुम्ही निसर्गाची छेडछाणी करू नका, कचरा टाकू नका. या गोष्टी इथे ह्या सूचना पुरातत्व विभागाने लावलेल्या आहेत. आणि बघा आता आपण शिडीवर चढणार आहोत, तर तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. विवेक आहे आपला पुण्याचा मित्र, तर तो खूप घाबरतोय. तर तो बघा कसा चढतोय, जय श्रीराम बोलत 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 हळूहळू हळूहळू चढतोय. तो खूप घाबरलेला आहे आणि तो ह्या ट्रेकला ऍक्च्युली येणार पण नव्हता, पण त्याला जसे आम्ही दिसलो तसा त्याने हिंमत केली, बोलतो तुमच्या बरोबर मी येतोय. आता त्यांनी शिडीचा पहिला टप्पा जवळजवळ पार केलेला आहे आणि आता तो दुसऱ्या टप्प्यावर येत आहे. हा विवेक आहे, हा पुण्याला राहतो, तो वृंदावनचा आहे, UP वृंदावनचा. आणि तो वर येताना बघा खूप घाबरलेला आहे आणि वैभव पण त्याच्या मागे हळूहळू येत आहे. हा बघा वैभव पण वर येतोय आपला. ए चलो सब लोग आ जाओ. आणि वैभवनी पण शिड्यांचा टप्पा पार केलाय. हे बघा आता आपण
तो खालून जो बुरुज बघितला त्या बुरुजाकडे आपण येत आहोत. तो बुरुजाकडे जाताना जो कड्यावरचा गणपती तो बघा लांबून सुद्धा दिसतोय. कॅमेरामध्ये सध्या दिसत नसेल, त्याचा झेंडा दिसतोय. तर बघा तू कॅमेरामध्ये पण दिसतोय का? हे बघा हे रोप पण इथे आहे आणि त्या रोप वरून आपल्याला ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर सुद्धा जाता येते. आता आपण बुरुजाकडे आलेलो आहोत आणि बुरुजाकडे जाताना खूपच सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आणि हा झेंडा बघा वैभव आणि आपला प्रसाद पुढे जाताना हा झेंडा. आणि आता आपण बुरुजावर चढून बघा पुढचा जो व्ह्यू आहे तो व्ह्यू तुम्हाला दाखवतो वर चढून. तो बघा तिकडे कड्यावरचा गणपती, कड्यावरच्या गणपतीचा झेंडा दिसतोय. वरच्या साईडला माथेरान आणि इकडे दिसतोय तो प्रबळगड. कदाचित तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल प्रबळगड, पण तो लांबचा आहे. तो तिकडचा समोरचा डोंगर तो प्रबळगडाचा आहे. आणि आपला वरती आहे ते दत्ताचं मंदिर, तर तिथे आपण शेवटी जाणार आहोत. आणि हे आपली मित्रमंडळी बघा वरती येताना, हा वैभव, हा प्रसाद आणि हा आपला बुरुजावरचा झेंडा. बघा हे डोंगराच्या बाजूने आपण आलोय. हे डोंगराच्या कडेने कसा रस्ता आहे आणि खालून काही जे गडप्रेमी आहेत ते खालून येताना दिसत आहेत आपल्याला. 15-20 जणांचा ग्रुप आहे आणि अशा प्रकारे आपण वर आलेलो आहोत. शिवकाळातला तलाव आहे हा. सध्या तरी सुकलेला आहे, जे पाणी काहीच नाहीये, पूर्णपणे आटून गेलेलं आहे. पण ज्या वेळेस शिवकाळात तिथे माणसं टेहाळणीसाठी इकडे वरती राहायची त्यावेळेस याचा उपयोग पाण्यासाठी केलेला होता. आणि वरती सुद्धा वर आपल्याला जायचे तिकडे सुद्धा पाण्याची टाकं आहेत. हे बघा जो बुरुज आहे तिथून थोडा वर आल्यानंतर वरती आपल्याला थोडं चढल्यानंतर स्वामी समर्थांचं मठ आहे, जे विकटगड सेवा संस्थान आहे ना त्यांचं स्वामी समर्थांचं मठ आहे. तर त्या ठिकाणी ते बंदच दिसतं वाटतं. तिथले जे पुजारी हे कोणच नाही आहेत आणि आतमध्ये जायला काहीच नाही आहे. ठीक आहे, चला आपण इथून पुढे जाऊया. आता आपल्याला शेवटचं दत्त मंदिर दिसत आहे आणि दत्त मंदिरच्या तिथे शिडी आपल्याला चढायला लागेल. आणि त्या साईडला आपल्याला जे धान्याच्या कोठारांसाठी आणि टेहाळणीसाठी ह्या किल्ल्याचा शक्यतो उपयोग करत होते. इतिहासात याची काही जास्त नोंद म्हणजे जास्त माहिती नाही आहे तशा प्रकारची. तर आपण दत्ताच्या मंदिराकडे चाललेलो आहे. ती शिडी चढू आणि दत्ताचं दर्शन घेऊ. आज दत्त जयंती आणि आजच्या दिवशी दत्तांचं दर्शन घेण्याचं खूप मोठं भाग्य मिळालेलं आहे आपल्याला पेप किल्ल्यावर. पेप किल्ल्यावरून जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला कलावंतीन आणि प्रबळगड दिसत आहे. इकडे चंदेरी किल्ला आहे आणि ह्या साईडला आपला पेठचा किल्ला आणि आपला पदरगड आहेत, पण ते धुक्यामुळे काहीसे दिसत नाही. आणि जर ह्या साईडला जर आपण बघितलं असं पुढे जाऊन तर त्या साईडला माथेरानची जी घाटी आहे, माथेरानचे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला बघायला भेटतात, जे दत्ताचं मंदिर आहे तिथून. आणि पेप किल्ल्याचं जे नाव आहे ते पेपची जी देवी आहे त्या देवीच्या नावावरून, बेबी जी देवी आहे त्या देवीच्या नावावरून गडाचं नाव पडलंय पेपचा किल्ला. आणि सुंदर असं खालचा एक डॅम आहे, तो डॅम पण आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी कलावंतीन गड आणि प्रबळगड. तर सुंदर जंगल, ती झाडी आणि या साईडला माथेरानचे काही पॉइंट्स आहेत ते दिसत आहेत. हे बघा इकडे ते दत्त मंदिर आणि दत्त मंदिराच्या रस्त्याच्या थोडंसं बाजूने जर आपण गेलो तर तिकडं एक छोटंसं पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे. ते टाकं तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही इकडे आला तर हे पाणी खराब करू नका. हे पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे.
थोडी त्याच्यात थोडीशी घाण पडलेली आहे, पण ते जर ती घाण बाजूला केली आणि जर पाणी जर आपण घेतलं तर हे खूप असं पिण्यायोग्य पाणी आहे. कारण आपल्या जवळ जर पाणी नसेल तर हे पाणी पिण्यायोग्य स्वच्छ आहे बघा. आणि हे वरती असं दत्त मंदिर, आणि या साईडला जो पनवेल वरून येणारा रस्ता आहे तो खालच्या बाजूने. शक्यतो त्या रस्त्याने येऊ नका, कारण तो रस्ता आहे तो खूप रिस्की आहे आणि जंगल आहे, तो जंगलात चुकण्याची शक्यता आहे. तर शक्यतो या रस्त्याने तुम्ही येऊ नका. ज्या टॉवर दिसतात आपल्याला त्या टॉवरच्या बाजूने येणारा रस्ता आहे, 3 रस्ते आहेत. तर शक्यतो तुम्ही जो माथेरानचा रस्ता आहे ना त्या रस्त्याने या, कारण तिकडूनच येणारा रस्ता आम्हाला तर सोपा वाटलाय. या रस्त्याने शक्यतो येऊ नका. आणि हे पाण्याचं टाकं आहे बघा. ही छोटीशी मुलगी आहे, ही सुद्धा आपल्या पेप फोर्टवर चढलेली आहे. खूप धाडशी अशी आहे आणि ती तिच्या आई वडिलांच्या बरोबर आलेली आहे. आणि आत्ताच तिने आपलं दत्ताचं दर्शन घेतलेले आणि ती आराम करताना आपल्याला दिसत आहे. हे बघा, किल्ल्याच्या आपण दत्त मंदिर आहे त्याच्या थोडं खाली उतरल्यावर आपला जो पाण्याचा टाका आहे त्याच्या बाजूने खाली उतरल्यावर आपल्याला हे वाड्याचे अवशेष दिसत आहेत. जी आपली पनवेलची वाट आहे, जी जंगलातली वाट आहे, त्या साईडला यायचं. कारण पण त्या वाटेने तुम्ही जाऊ नका, कारण ती चुकवणारी वाट आहे, जंगलातली वाट आहे. आणि मला वाटतं याच्या खालीच थोडंसं खाली गेल्यावरच धान्याची कोठार आहेत, ती बघतो आम्ही. तर चला पुढे जाऊया. एकदा बघून घ्या जे वाडा होता त्याचं स्ट्रक्चर बघून घ्या, जुन्या काळातलं. त्याचे अवशेषच राहिलेले आहेत. हे बघा, धान्य कोठार इकडे आहे, तिकडे खाली जातोय. आणि धान्य कोठाराला जायला रस्ता खूप असा कठीण आहे. तर कोणी जरी आलं तरी इथे मस्ती करू नका, कारण हा डोंगराच्या एकदम कडेने निसरडी वाट आहे. जर तुमच्याकडे गाईड असेल तर तुम्ही पावसाळी येऊ शकता. आणि पावसाळी येण्याचं धाडस एकट्याने यायचं असेल तर चुकूनही करू नका, कारण खूप निसरडी अशी वाट आहे. शूजला जर चांगले हे सोल असतील, चांगले सोलवालेच यूज करा. प्रसाद बघा आपला पुढे जातोय, प्रसाद आणि वैभव. निसरडी वाटेतून चालताना आता आपला सर्वात शेवटचा पॉइंट आलेला आहे. जे धान्याची कोठार आहे ती बघण्यासाठी आपण चाललेलो आहोत. आणि ह्या किल्ल्याचा उपयोग वन शॉटमध्ये सांगायचं झालं तर टेहाळणीसाठी, आणि जो कोकण मार्गे म्हणजे जो घाट माथ्यावरून नाणे घाट मार्गे येणारा जो धान्य असतील किंवा काही जे असतील संपत्ती म्हणा किंवा काही जे काही असेल तर ते साठवण्याचं काम ह्या किल्ल्यावर करत होते पूर्वीच्या काळी. आणि खाली जर आपल्याला बघायचं झालं तर बघा त्या कोपऱ्यात पाण्याचं टाकं आहे. हा बघा कसला खतरनाक रस्ता आहे. हा चढायला उतरायला खूप कठीण असा आहे. आणि इथून येताना थोडी काळजीच घ्यावी. तर आपण त्या पाण्याच्या टाक्याकडे चाललोय आणि पाण्याच्या टाक्याकडून आपण सरळ नंतर तिकडे धान्य कोठारांकडे जाऊया. तर बघा इकडून वरून आपण आलेलो आहोत आणि आपला वैभव बघा पाण्याच्या टाक्यांकडे गेलेला आहे. चला तर आपण पनवेल साईडून जर आलो आपण तर इथे आपल्याला हे प्रवेशद्वार आहे, हे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा. आणि इथे आपल्याला जे हनुमंत आहे मारुतीराया त्यांची एक छोटीशी मूर्ती आपल्याला कोरलेली दिसते. आणि पुढे जर आपण बघितलं, पुढे उतरायला गेलो तर ही आपल्याला शिडी आहे, ती खूप रिस्की आहे. तर तिच्यावरून हळूहळू उतरा आणि धरून उतरा. आपण जाताना हे बघा ही एक गुफा आहे, तिच्यामध्ये पाणी साठल्यामुळे आपल्याला जाता नाही येणार. पण जशी कलावंतींला गुफा आहे तशाच प्रकारची ही गुफा वाटते. पाणी असल्यामुळे आपल्याला जाता येणार नाही यामध्ये.
बघा विटांची समितीवर जे आहेत त्यांची जी नावं आहेत. या ठिकाणी छोटीशी गुफा आहे. त्या ठिकाणी दत्त मंदिर आहे मला वाटतं. आणि हे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि रणगाडा एक बनवलेला आहे. सॉरी तोफ आहे. हे बघा पुढं कसं आहे. हे बघा शिवाजी महाराजांचं इथे शंकराची पिंडी आहे इथे. हे बघा सगळं कसं नवनाथ दत्त पण आहेत. हे बघा इकडं स्वामी समर्थ. त्याच्या पादुका आहेत. तिकडं गणपती आहेत. हे बघा त्यांच्या आरत्या लिहिलेल्या आहेत तिकडे अशा. दत्तांच्या पादुका आहेत खाली. ही शिवरायांची मूर्ती आहे. आणि आता आपण धान्याची कोठारे जी बघितलेली आहोत. आणि आम्ही जेवण पण केलेलं आहे. थोडा आराम केला. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. चला तर आता परतीचा प्रवास सुरू करूया. पुढच्या किल्ल्यावाला